आप्पा हम्म पहिलं तुम्ही गावाला जायचं म्हणलं कसे जात होतात? पायीच चलत. चलत किती किती किलोमीटर पर्यंत गेला? 10-15-20 किलोमीटर पर्यंत चलतच जायचं. हम्म. हम्म बर बर. डोंगर भागात तर सगळ्या कुठवर बी चलतच जाणं लागत. तिकडं सुविधाच नसतं काही हा वाहनाची कुठं कशाची, तर हा चलत नाही तर काय. हा हा. पहिले असं गाड्या बिड्या काय नव्हत्या एवढ्या कुठल्या जास्त. गाड्या आल्या काय? हम्म. गाडी नसं, सायकल नसं. हम्म. गावात कुठेतरी एखाद्याकडे हा, सायकल. एखाद्याकडे सायकल असेल ते सायकल एखादा कुठला घेऊन जातोय कशाला, पुन्हा सुट्टी नसल्यावर. हा. मग त्यावेळेस तुमच्या जवानीमध्ये आपल्या गावामध्ये किती मोटरसायकली होत्या? 2-4 होत्या उग. हा. आता काय घरा गणेश 2-4 आता आहेत. घरागणीच 2-4 आहे. हा. आता तुम्ही बाजारला जाताना कसं जायचं? बाजारला पायीच जायचं कसं. हम्म. निनगुरचा बाजार पायीच करायचा, जनावर घेऊन, हा शेरड हा घेऊन हा विकायला न्यायची काहीतरी. इकायला न्यायची. इकून यायचं. पुन्हा एखाद्या वेळेस लयच उशीर झाला तर मग एखादं वाहन भेटलं तर वाहनानं यायचं, नाही तर चलतच. हा. बीडला पण इथून जायचे व्यापार हा, करायला? बीडला चलतच जायत मधल्या मार्गीन. हा. हम्म कुठून कसं जायत? इथून आपल्या बोरखडी. अंड्याच्या वाडीहून कसं जायत? इथून पिराची वाडी. हा पुन्हा. पिराची वाडी तीच बोरखडी. हा बोरखडी तीच जरूड. हा डोंगरा. डोंगरानीच मधल्या मार्गी शॉर्टकट करीत चालायचं. हा. बर. परत सकाळी किती वाजता तरुण पोरांनी उठाय पाहिजे आता सध्या? आज सकाळी 4लाच उठायला पाहिजे. किती वाजता उठायला पाहिजे? आंघोळ किती वाजता करायला पाहिजे? आंघोळ काय 4-4:30ला आंघोळ व्हायला पाहिजे. हा. मोबाईल बघायला पाहिजे का नाही? मोबाईल आता बघता कोण राहतोय? मोबाईल शिवाय काही पाहणं आला नाही आता. हा. प्रत्येकाला मोबाईल. चांगला आहे का वाईट आहे मोबाईल बघितला? मोबाईल बघितलेला चांगला बी तितकाच आहे आणि वाईट बी तितकाच आहे. हा, त्याचा वापर चांगला केला तर चांगला आहे, चांगला नाही तर केला तर वाईट. चांगला वापर होतो, वाईट केला तर वाईट बी होतो. पण ते तुम्हाला असं वाटत नाही का आता माझं जे तरुण पिढी ती खेळापासून लांब गेली या मोबाईलमुळे? मोबाईलमुळे कशापासून बी लांब गेली पहिल्या ह्याच्यातून. पहिले माणसं कसं खेळत सगळी पोरं जमली खेळायची. खेळत बोलत एकुणारापाशी जाईत आवर्जून. आता काय प्रत्येकापाशी मोबाईल आणि मोबाईल मध्येच गुंग आहे. ते मोबाईललाच बोलतो, माणसाला कोणी बोलत नाही आता. जवळ बसलं तर कुणी कुणाला बोला ना, तर त्या मोबाईल कडेच हात केलेला आणि बघितलेला, हातात घेतलेला, सदा ते कानात अडकवलेलं आणि चालूच आहे. तो कशाला माणसाला बोलायला सवड कुणाला आहे आता? माणुसकी राहिलीच नाही आता मोबाईल. माणुसकी बी राहिली नाही आणि शरीर बी निरोगी नाही राहिलं कोणाचं. शरीर तरी निरोगी कुठलं राहील? काही बी भानगडी सुसात येतात.